नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. धनुरास आणि धनुलग्नासाठी धनुराशीचाच स्वामी गुरु आहे. हा गुरु कर्क राशीमध्ये येतोय. हा धनुराशीला काय काय चांगलं फळ देणार आहे बघू. चांगलंच देतो गुरु, चांगलंच फळ देतो गुरु. हा कधीच वाईट करत नाही माणसाचं. तो राशी स्वामीचा मित्र असो, शत्रू असो, काही असो, हा गुरु आहे आणि तो आपल्याला नेहमी प्रगतीकडेच नेतो. या राशीचा स्वामी आणि मित्राच्या आईच्या घरी आलेला आहे. हा उच्चीच आहे 13 जूनपर्यंत आणि त्यामुळे त्याचे उत्तमच परिणाम तोपर्यंत मिळणार आहेत. गुरु हा लग्नाचा लग्नेश आहे किंवा राशीचा अधिपती आहे धनुराशीमध्ये. पण हा धनुराशीच्या कुंडलीमध्ये आपण जेव्हा कुंडलीमध्ये येणारा गुरु बघतो तेव्हा धनुराशीच्या कुंडलीमध्ये हा कर्क राशीतला गुरु हा अष्टम स्थानामधून भ्रमण करतोय. धनुलग्नाच्या कुंडलीत अष्टमामधून तो व्ययस्थानाकडे बघतो, अष्टमामधून तो धनस्थानाकडे म्हणजे द्वितीय स्थानाकडे बघतो, अष्टमातून तो चतुर्थ स्थानाकडे बघतो. धनस्थान आणि चतुर्थ स्थान ही दोन्ही कौटुंबिक सुखाची, कुटुंबाची, आईची, घरातल्या नातेवाईकांची, जवळच्या नातलगांची, असं सगळ्यांची ही 2 स्थानं आहेत. आणि व्ययस्थान हे स्वतःच्या आत्म्याच्या ओळखीचं स्थान आहे, कारण ही धनुरास आहे आणि ही गुरुची आणि आध्यात्मिकतेचीच रास आहे, म्हणून असं म्हटलं. कसं आहे कर्केचा गुरु बघणार आहोत तेव्हा आधी या राशीतली नक्षत्र बघूया. या राशीमध्ये येणारी नक्षत्र 3. मूळ नक्षत्र हे केतूचं, पूर्वाषाढा हे शुक्राचं आणि उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र. 17 जून 2026 नंतर ते 2027-26 जूनपर्यंत संपूर्ण अतिशय शुभ गुरु आहे. कुंडलीमध्ये गुरु कोणत्या स्थानात आहे याला खूप महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु गुरुच्या कारक स्थानामध्ये आहे आणि कर्क राशीमध्ये आलेला हा गुरु आत्ता धनुरास किंवा धनुलग्नाला अष्टमातून येतोय, अर्थातच गूढ ज्ञान, परमार्थिक ज्ञान, स्वतःची ओळख, गुरुतुल्य व्यक्तींच्या बरोबर नवीन गोष्टी शिकणं, गूढ ज्ञान शिकणं, हे सगळं या राशीला आवडतं आणि हेच करण्याची फार उत्तम संधी या गुरुनी आणली आहे. पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे धनुराशीतलं हे आहे शुक्राचं. शुक्र हा कलाक्षेत्रात काम करणार आहे. जून नंतर हा गुरु कलाक्षेत्रामध्ये याचं उत्तम काम करून देईल. कुंडलीमध्ये नंतर
गुरु शुक्र योग जो येतोय 8 जून नंतर, हा उत्तम पैसा देणारा आहे. यानंतर उत्तराषाढा जे नक्षत्र आहे, हे रवीचं नक्षत्र आहे. इथे 17 जून 2026 म्हणजे ऑगस्ट, साधारण जून जुलै ऑगस्ट पासून पुढे हा अतिशय शुभ गुरु आहे. ऑगस्टच्या पुढे सरकारी कामं होतील, कारण हे सरकारी रवीचं नक्षत्र आहे, त्यामुळे सरकारी कामं होतील. गुरुचा संबंध रवीशी येणं हे अतिशय शुभ असतो, ज्याला रवी गुरु योग म्हणतात, की ज्याच्यामध्ये शिक्षणाच्या उत्तम संधी, हिलिंगच्या उत्तम संधी, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या उत्तम संधी, लोकांशी बांधण्याच्या उत्तम गटबंधनाच्या उत्तम संधी, उत्तम लिखाणातून उत्तम प्रकाशन करण्याच्या संधी, अशा अनेक गोष्टी हा गुरु देत असतो. त्यामुळे हा शुभ गुरु अतिशय शुभ परिणाम देतोय. आता हे जे आपण दृष्टी बघितल्या आहेत, अष्टमातून व्ययस्थानाकडे बघणारा गुरु हा मुळात व्ययस्थाने खर्चाचं स्थान आहे, पण ते गुरुचं कारक स्थान आहे, मीन राशीचं स्थान आहे. त्याच्यामुळे या लोकांना आध्यात्मिकतेची ओळख अष्टमात झाली आणि तिथून त्या प्रगतीसाठी ते व्ययाकडे म्हणजे थोडं लांब दूरही जाऊ शकतात घरापासून. द्वितीय स्थानाकडे बघणारा गुरु अचानक पैसाही देतो, विंड फॉल गेन देतो आणि स्वकष्टार्जित पैसा पण देतो आणि वाढवतो, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. चतुर्थाकडे बघणारा गुरु हा नवीन घराचे, नवीन प्रॉपर्टीचे, कौटुंबिक प्रॉपर्टीचे योग आणतोय. नवीन वाहनाची खरेदी करा. गुरु कुटुंबातल्या प्रॉपर्टीच्या स्थानाकडे बघतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट एक मात्र इथे लक्षात घ्या, हे ट्रान्सफॉर्मेशनच्या स्थानातून अष्टमातून गुरु बघतोय या सगळ्या सुखाच्या स्थानांकडे. त्यामुळे परिश्रमाला पर्याय नाही, आयतं हातावर मिळणार नाही, पण जेवढे परिश्रम कराल तेवढं चांगलं फळ हा गुरु तुमच्या पदरात टाकेल, हे नक्की आहे. आमूलाग्र बदलाची ही वेळ आहे. अष्टमातनं जाणारा गुरु हा तुमच्या एकूणच आध्यात्मिक आयुष्यामध्ये पण खूप मोठा बदल अपेक्षित आहे. कोणीतरी फार मोठ्या माणसाचा पगडा तुमच्यावर असेल आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामधून तुम्ही अजून प्रगती करून घ्याल. आपण वयोगटांसाठी बघूया. 20 ते 40 वर्षाच्या धनुरास किंवा धनुलग्नाच्या लोकांसाठी नोकरीत, कामात अचानक बदल होईल, पण तो पैसा मिळवून देणारा असेल. कारण अष्टमातला बदल, अष्टमस्थान हे अचानक पैशाचं आणि तिथून धनस्थानाकडे बघणारा गुरु, धनस्थान हे तर त्याचं कारक स्थान, पैसा वाढवणारं, बचत वाढवणारं. त्याच्यामुळे पैसा वाढणार आहे आणि अजून न्यायी गोष्टी करण्यासाठी स्वयंप्रयत्नांनी ही व्यक्ती पुढे येणार आहे. प्रॉपर्टीसाठी पण उत्तम हा गुरु आहे. 40 वर्षामध्येच प्रॉपर्टी झाली. आता 40 ते 60 या वयोगटाच्या लोकांना महत्त्वाचं काय आहे? आत्ता जो धनु लग्नाची व्यक्ती आहे ही, यांच्या चतुर्थामध्ये आलेला जो शनी आहे, या शनीवर या गुरुची दृष्टी आहे. चतुर्थामधला शनी हा थोडा पोटाचे त्रास दाखवतो आणि गुरु त्याचं थोडं प्रसरण करतो, कारण हा अष्टमातनं चतुर्थाकडे बघतोय. घराचे योग आणतो, वाहनाचे योग आणतो, सर्व सुखसोयी पण देतो आणि थोडं त्रास पण देतो. आता हे दोन्ही प्रकारचे परिणाम ग्रहांचे होतच असतात, त्यामुळे थोडं पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. कामाच्या जागेमध्ये कदाचित बदल होऊ शकेल, कारण अष्टमस्थान बदलाचं आहे. हा बदल घेऊन ते चतुर्थाकडे बघतंय. जसं नवीन घर आहे तसं कामाच्या जागेमध्ये पण कदाचित बदल होऊ शकतो. 60च्या पुढे आता हा बदल सुखावह झाला. 60च्या पुढच्या ज्यांचं वय आहे यांना अचानक फायदा देणारे, विंड फॉल गेन देणाऱ्या अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात येतील. कदाचित विमा किंवा मृत्यूपत्र किंवा वारसा हक्काची प्रॉपर्टी, यातून तुम्हाला ती प्राप्ती होऊ शकते. आणि चतुर्थाकडे बघणारा, घराची बांधणी अतिशय सुखकर पद्धतीने होईल. कदाचित हे तुमचं 3रं 4थं घर असू शकतं 60च्या पुढच्या वयाच्या लोकांना, पण घराचा योग आहे एवढी मात्र गोष्ट नक्की. म्हणजे ऐहिक सुख पण आहे आणि आध्यात्मिक सुख पण आहे, मौज मजा पण आहे, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पण आहेत. आणि या सगळ्याच गोष्टी गुरुच्या आयुष्यात कायम महत्त्वाच्या असतात, कारण गुरु हा कुटुंबाला एकत्र बांधणारा, जबाबदारी घेणारा, प्रगती करणारा आणि सगळ्या प्रकारे माणसाला पुढे नेणारा आहे आयुष्यामध्ये. आणि हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, तो तुम्हाला कसं काय बाजूला सोडणार? त्यामुळे तुमची सगळ्या बाजूंनी प्रगती होतीये. अर्थात ही प्रगती होताना तुम्हाला बदल अपेक्षित आहेत, ते दिसणार आहेत, बदल जाणवणार आहेत. थोड्याफार अडचणी शनीमुळे अटकाव पण जाणवणार आहे, पण सगळ्यामधून एकत्रितपणे
प्रगतीकडेच जाणार ही गोष्ट नक्की. कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या राशीबद्दल मी जे गुरुचं सांगितलं ते फळ? मला कळवा काय काय परिणाम तुम्हाला दिसले वर्षभरात. तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते. आपण यानंतर पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.